मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा मिसिंग लिंक प्रोजेक्ट हा जवळपास 7,000 कोटी रुपये खर्च करून उभारलेला 13 किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे, जो पहिल्याच पावसामुळे झालेला भूस्खलन आणि स्लाइड स्लॅब कोसळल्यामुळे संपूर्ण प्रकल्प प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये सापडतो. पण जेव्हा जनता याबद्दल प्रश्न विचारते, तेव्हा संविधानिक पदावर बसलेल्या लोकप्रतिनिधींनी उत्तर देणे अपेक्षित असतं. पण उत्तर देण्याऐवजी सभागृहामध्ये नक्की काय भाषा वापरली जाते, हा व्हिडिओ बघा. माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. ही आहेत आपल्या राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. आपल्याच हक्काच्या रस्त्यांसाठी जनतेने टॅक्स दिलेल्या पैशामधून भ्रष्टाचारावर प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे का? प्रश्न विचारणारे भाड्याचे टट्टे नाही, तर या महाराष्ट्राचे स्वाभिमानी करदाते नागरिक आहेत. मग प्रश्न आम्ही विचारायचा नाही तर मग कोणी विचारायचा? जर प्रश्न उपस्थित करणारा नागरिक महाराष्ट्राचा अपमान करत असेल तर मग मला सांगा, 7,000 कोटीच्या कामामध्ये भ्रष्टाचार आणि टक्केवारी घेणारे कोण आहेत? 2 महिन्यामध्ये ब्रिजवरती खड्डे पडतात आणि टर्नल ढासळल्यावर गप्प बसणारे आणि कमिशन खाणारे अधिकारी कोण आहेत? म्हणजे भ्रष्टाचार करायचा, टक्केवारी खायची, ते महाराष्ट्राचा अपमान नाही, पण जेव्हा प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान होतो. खरी गोष्ट ही आहे की प्रश्न विचारल्याने महाराष्ट्र बदनाम होत नाही, तर भ्रष्टाचार आणि टक्केवारीमुळे महाराष्ट्राची बदनामी होते. प्रश्न विचारणे हा या देशाच्या संविधानाने दिलेला मूळ अधिकार आहे. लोकशाही जिवंत राहते विरोधी पक्ष आणि नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नामुळे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून वसंतराव नाईकापर्यंत शिस्तबद्ध, संयमी आणि वैचारिक राजकीय भाषेची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने सभागृहामध्ये उभे राहून नागरिकांना आणि विरोधकांना किंवा पत्रकारांना अशा भाषेचा वापर करणं खरं तर टाळायला पाहिजे. एक संविधानिक पदावर बसलेल्या माणसाने सर्वसामान्य जनतेबद्दल किंवा प्रश्न उपस्थित करणाऱ्या माणसांबद्दल अशी भाषा वापरणं कितपत योग्य आहे? अशा प्रकारचे शब्द प्रयोग करणं एका राज्याच्या संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्याला शोभतं का? भाषेचा एक दर्जा असतो आणि पदाची गरिमा असते. जेव्हा लोकप्रतिनिधी प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीत, तेव्हा भाषेचा स्तर खाली घसरतो की काय, हेच यामधून दिसत आहे. तुम्ही कोणत्याही शब्दाचा वापर करा, पण लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे. या महाराष्ट्राने अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नेहमीच आवाज उठवलेला आहे. प्रश्न विचारणाऱ्यांची तोंड बंद करून किंवा त्यांना नावं ठेवून भ्रष्टाचार लपवता येणार नाही. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे, लोकशाहीत जनता हीच खरी मालक असते आणि सरकार हे जनतेचे सेवक असतं. जनतेने विचारलेल्या प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर मिळणं हे अपेक्षित असतं. तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीची ओळख ही त्यांच्या वक्तव्यापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाने आणि भाषेच्या संयमाने होत असते. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची परंपरा जपणं आणि भाषेचा स्तर सांभाळणं हीच अपेक्षा आहे.